नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना दरवर्षी पहिली ते पदवीपर्यंत डिग्री डिप्लोमासाठी इंजिनिअरिंग मेडिकलच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते। स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना बऱ्याच लोकांना कोणती शैक्षणिक योजना निवडायची हे समजत नाही। शैक्षणिक योजनेत E01, E02, E03 ते E07 पर्यंत यापैकी आपल्याला शैक्षणिक पात्रतेनुसार कोणती योजना निवडायची हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो। आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना योग्य स्कॉलरशिप योजना कोणती सिलेक्ट करायची हे पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा योग्य फॉर्म निवडण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड हा एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचा। यानंतर तुमच्या समोर डाउनलोडचा पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी जे काही फॉर्म्स किंवा जे अर्ज लागतात याची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता आपल्याला बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती योजना सिलेक्ट करायची हे पाहण्यासाठी हा पेज खाली स्क्रॉल डाऊन करायचा आहे। पेज स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक योजनाची अर्जाची फॉर्म दिसेल। या फॉर्म मध्ये तुम्हाला एकूण 7 योजनांची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये E01 ते E07 पर्यंत आपल्याला संपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली आहे। तसेच त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला डाउनलोड या बटनावरती क्लिक करून त्या सर्व योजनांचे अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता आपल्याला बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना कोणती योजना सिलेक्ट करायची ते आपण या ठिकाणी पाहूया। तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला E01 या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2500 रुपये किंवा 8वी ते 10वी साठी प्रतिवर्षी 5000 रुपये। तर या शैक्षणिक योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला E01 हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर E02 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10000 रुपये। या शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला E02 हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर E03 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10000 रुपये। या शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला E03 हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर E04 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्षी रुपये 20000 रुपये। या शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला E04 हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर E05 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना किंवा पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता 60000 रुपये। या शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला E05 ही योजना सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर E06 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना शासनमान्य पदविकेकरता प्रतिवर्षी 20000 रुपये आणि पदव्युत्तर पदविकेकरता 25000 रुपये। या शैक्षणिक योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला E06 हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर E07 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती। तर या शैक्षणिक स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला E07 हे सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरणार असाल तर त्यावेळेला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या ठिकाणी योग्य योजना निवडू शकता। यामध्ये E01 ते E07 पर्यंत योजना दिलेल्या आहेत। तुमच्या पात्रतेनुसार योग्य योजना निवडा आणि स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरा। तुम्हाला जर बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना कोणती योजना सिलेक्ट करायचा आहे हे जर समजत नसेल तर तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरती येऊन अशा पद्धतीने माहिती चेक करू शकता आणि स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना योग्य योजना सिलेक्ट करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।